नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दोन मोठ्या गंमतशीर बातम्या, एक फोटो आहे आणि त्याच वर्तमानपत्रात आतमध्ये बातमी आहे. पहिली समोरचा जो फोटो छायाचित्र आहे, भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला. मुख्यमंत्र्यांनी तो प्रदान केला आणि नेमाडेंनी तो स्वीकारला. ज्ञानपीठ त्यांनी पंतप्रधानांच्या हस्ते स्वीकारलं होतं. बाकी सरकारवरती, मोदीवरती, सगळ्यांवरती टीका करणारे नेमाडे खाजगी असलेलं ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते स्वीकारतात. तेव्हाच आम्ही अशी टीका केलेली होती. आजही मी त्याचा संदर्भ देतो की जर तुम्हाला नाकारायचं होतं तर हे खाजगी होतं. तुम्ही असं म्हणू शकत होते की मी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही, पण तो नेमाड्यांनी स्वीकारला. आता महाराष्ट्र शासनाने साहित्यभूषण पुरस्कार जाहीर केला त्यांना. अर्थात नेमाड्यांची परवानगी असल्याशिवाय ते जाहीर होणं शक्य नाही. बरं, नुसतीच परवानगी होती असं नाही की जाहीर केल्यानंतर नेमाड्यांनी म्हणले की मला हे मान्य नाही, तरी आपण त्यांच्या टोलेबाजीला स्मरून ते समजू शकलो असतो. पण तो नेमाड्यांनी प्रत्यक्ष स्वीकारला. कदाचित त्याची 10 लाखाची रक्कम त्यांना मोठी आणि महत्त्वाची वाटली असेल. मग त्याच्या पुढे बाकी सगळं आपलं तत्वज्ञान गेलं चुलीत. नंतर पुन्हा काही दिवसानंतर नेमाडेंनी शासनाच्या विरोधामध्ये, भाजप सेना संघाच्या विरोधामध्ये, हिंदूंच्या विरोधामध्ये काही गरळ ओकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कृती काय आहे? प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकारायची. म्हणजे एरवी तत्वज्ञान शिकवणारे, शहाणपण शिकवणारे नेमाडे पुरस्कार स्वीकारताना मात्र त्यांचा गेमाडे कसा बनतो ते आपण प्रत्यक्षामध्ये बघितले. ते सगळे सोहळे म्हणजे साहित्य संमेलन झालं, विश्व संमेलन नाशिकमध्ये भरलेले, त्याच्यातच हा पुरस्कार आणि ते पूर्णपणे शासन पुरस्कृत असं विश्व संमेलन आहे. जगभरातून मराठी माणसांना बोलवलं जातं आणि जो काही शासकीय पातळीवरती तमाशा चालतो आणि एरवी सगळे नाकानं कांदे सोडणारे नेमाडे सारखे लोक तिथे जाऊन प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकारतात. मी परत सांगतो, शासनाने हे करावं की नाही करावं ह्याला विरोध करणं वेगळं, पण जर तुम्ही विरोध करणार असाल आणि मग मात्र त्या मंचावर जाऊन पुरस्कार स्वीकारणार असाल तर ह्याला काय म्हणायचं हा प्रश्न आहे. ज्यांना ते मान्य आहे त्यांनी जावं, किंवा जे तटस्थ आहेत त्यांनाही वाटलं त्यांनी जावं, किंवा अशी पण एक भूमिका असते की शेवटी सरकार हे काही कोणा एकट्याचं नसतं. सरकारला आपण तशा अर्थाने विरोध करू शकत नाही. असं कोणाला जर समर्थन करायला त्यांनी जावं, माझं काहीच म्हणणं नाही त्याच्या बाबतीमध्ये. पण जर तुम्ही जाहीरपणे सातत्यानं मोदी, अमित शहा, संघ, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार या सगळ्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या निमित्तानं टीका करणार असाल आणि त्यांच्याच हातानं पुरस्कार स्वीकारणार असाल, त्याच्यानंतर जे नेमाडे वारंवार साहित्य संमेलनावरती टीका करत आलेले होते ते नेमाडे अशा समारंभातच पुरस्कार स्वीकारतात. म्हणजे ज्या व्यवस्थेवर तुम्ही सातत्यानं टीका केली ती सगळी व्यवस्था, ते सगळं साहित्य संमेलन, त्याचं स्वरूप, त्याच्यामध्ये अवाङ्मयीन घुसलेल्या सगळ्या गोष्टी, ह्याच्याबद्दल तुम्ही बोललात कालपर्यंत, आणि ते मात्र आज तिथं जाऊन तो पुरस्कार स्वीकारायला लागलेत. आणि दुसरं जे मी म्हणलं, मी त्याच वर्तमानपत्रातली तुम्हाला मी बातमी दाखवतो. बुक वर्ल्ड नावाचं जे सदर, द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रामध्ये 1-2 नाही 150 वर्ष चाललं होतं. या मोठ्या वृत्तपत्रानं हे पुस्तक विषय, ग्रंथ, प्रकाशक यांची चर्चा आणि याच्या बाबतीतलं म्हणजे जगभरातलं सगळ्यात मोठं आणि दीर्घकाळ चाललेलं एका अर्थाने हा उपक्रम असणार. आणि ते बंद करण्याचा निर्णय वॉशिंग्टन पोस्टने घेतला आणि त्याच्याबद्दलचं एक छोटं फीचर लोकसत्ताने छापलेलं आहे. त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो. शनिवारच्या अंकामध्ये आहे. शनिवारच्या लोकसत्ताच्या अंकात तुम्ही जरूर वाचा. आता मी तुम्हाला 2 मधला फरक सांगतो. नेमाडेंना 10 लाखाचा पुरस्कार दिला शासनाने. विरोध करताना सुद्धा नेमाडेंनी त्याच मंचावर जाऊन स्वीकारला. साहित्य संमेलनाला आधी 5-25 लाख रुपये द्यायचे, आता 2-2 कोटी रुपये सरकार द्यायला लागले. त्याच्यानंतर स्वतः सरकार विश्व साहित्य संमेलन घ्यायला ते तर स्वतःच सगळे पैसे खर्च करायला, उचलून पैसे द्यायची गरजच नाही. आणि तिसरं म्हणजे साहित्यिकांना आधी 5-10 हजाराचे पुरस्कार होते, ते 50,000चे झाले, लाखाचे झाले, आणि आता तर जीवन गौरव पुरस्कार 10-10 लाखाचे केले. आणि दुसरीकडून वॉशिंग्टन पोस्टमधली बातमी आलेली आहे की बुक वर्ल्ड त्यांचं पुस्तकाचं पान कसं बंद पडतंय. विरोधाभास बघा, मराठीमध्ये ते ह्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे.
मराठीमध्ये पुस्तकाच्या जी आवृत्ती साधारणतः 1000ची निघायची. मी प्रकाशन व्यवसाय सुरू केला 1999ला. त्या साली तेव्हा पुस्तकाची आवृत्ती साधारणतः 1000ची तर सहज निघायची. सुरुवातीची कितीतरी पुस्तकं मी 1000च्या आवृत्तीत काढलेली आहे. आणि आज 25 वर्षामध्ये काय परिस्थिती आली? कुठल्याही बऱ्यापैकी मराठी पुस्तकाची आवृत्ती 200-300च्या पुढं काढायला प्रकाशक तयार नाहीत. म्हणजे फक्त व्यावहारिक अडचणीत असं नाही, ते जागा कुठं ठेवणं, म्हणजे सांभाळणार कसं, कारण की ते स्टोअर हाऊस वगैरे त्या सगळ्याचे म्हणजे गोदामाचे भाडे वाढलेले, कागदाच्या किमती वाढलेल्या, पैसा गुंतवून ठेवणं परवडत नाही. आणि ती सगळी विक्रीची व्यवस्था नसल्यामुळे 10 कोटी मराठी भाषिक, महाराष्ट्र तसा 12-13 कोटीचा आहे, पण 10 कोटी मराठी भाषिक असलेल्या या प्रचंड म्हणजे जगातल्या 10व्या 12व्या काहीतरी 13व्या क्रमांकाची भाषा असलेल्या भाषेमध्ये मराठी पुस्तकाची आवृत्ती, ललित पुस्तकाची आवृत्ती 200-300चीही निघत नाही. तिकडं वॉशिंग्टन पोस्ट मधलं सदर साधं बंद पडलं काय, तुमच्याकडं तर ती व्यवस्थाच उद्ध्वस्त झालेली. आणि ही व्यवस्था बळकट करायच्या आधी तुम्ही काय करायला लागलात? तुम्ही साहित्य संमेलनं घ्यायला लागलात, त्यांचे पैसे वाढवायला लागलात, तुम्ही विश्व संमेलनं घ्यायला लागलात, तुम्ही साहित्यिकांचा गौरव करायला, विरोधकांच्या साहित्यिकांचा तर आधी गौरव करायला. म्हणजे हे तर भाजप सरकारचं तर असं होऊन बसलेलं आहे की जे त्याच्यावरती वारंवार तोंडसूक घेणारे भडभुंजे ते बाकीचे पत्रकार आहेत ना, लिब्रांडो, त्यांना आधी मुलाखत देतात हे आमचे मुख्यमंत्री. आणि त्या तुलनेमध्ये दुसरे ज्यांना हे गोदी मीडिया ते म्हणतात त्यांना मुलाखती देत नाहीत देवेंद्र फडणवीस. म्हणजे कसायाला गाय धार्जिण नावाची गोष्ट आहे. जे टीका करतात, जे शिव्या घालतात, त्यांना तुम्ही आधी पुरस्कार देणार, सातत्याने पुरस्कार देणार. ज्या पुस्तकाला पुरस्कार दिला ते कोबाड गांधीचं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाचे प्रकाशक त्यांना तुम्ही सन्मानानं प्रकाशक म्हणून त्याचा सत्कार करणार आणि त्याच पुस्तकात तुम्ही पुरस्कार दिलेला वापस घेतला, कारण की लोकांचा दबाव होता. इकडं नक्षलवादी चळवळ 31 मार्चच्या आत सगळी संपवायची म्हणायची, पण ह्या अर्बन नक्षलची जी ही वळवळ आहे ते छापणारे प्रकाशक आहेत आणि लेखक आहेत, त्यांचं कौतुक करण्यात भाजप सरकारला धन्यता वाटते. त्यांना असं नेमाडेसारखे उठता बसता शिव्या घालणारे, लाथाप देणारे, त्यांना साहित्यभूषण पुरस्कार देण्यात ह्यांनाही गोडवा वाटतो. म्हणजे नेमाडेंनी जसं स्वीकारला तसं त्यांच्यावर टीका आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट टीका त्यांना देणाऱ्यांवरती, की ज्या नेमाडेंनी सातत्यानं आणि गैरलागू टीका केलेली, वस्तुनिष्ठ पद्धतीनं केलेली असती तर आपण समजू पण शकतो. जाती व्यवस्थेच्या संदर्भात अतिशय विपर्यास करणारे, अर्थ निघेल अशी विधानं नेमाडेंनी केलेली. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा आणि दुसरीकडं प्रत्यक्ष पुस्तकांच्यासाठीची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगितलं. एक प्रकाशक म्हणून सांगतो, वितरक म्हणून तुम्हाला मी सांगतो, इतकी वाईट परिस्थिती होऊन बसलेली आहे. इथं बाकीचं सगळं बोलतील, मोठ्या मोठ्या गप्पा करतील, साहित्य संमेलनावरचा सगळा बाकीचा खर्च वाढत चाललेला आहे, पण गावोगावी पुस्तकाची दुकानं असावीत म्हणा किंवा ग्रंथ महोत्सव भरावेत म्हणा न, ते शासनाला काही पडलेलं आहे आणि खाजगी संस्थांना काही पडलेलं आहे. काही राजकीय पक्षांनी मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम घेतले, मी स्वतः तिथे गेलेलो होतो. त्यांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही एवढं म्हणता, तुमचेच तोंडून तुमचेच नेते बोलतात आणि प्रत्यक्षामध्ये साहित्य उत्सव घेण्याच्या बाबतीमध्ये काय तुम्ही उत्सुकता दाखवलेली आहे? म्हणजे एकतर हे घेणार नाहीत आणि घेतलं तर त्या ठिकाणी लोक येणार नाहीत, मग त्याच्या ठिकाणी जे प्रकाशकांचे जे स्टॉल आहेत ते 2-4 राहतात, बाकीचे लोक निघून जातात, ओसाड पडलेले असतात. आणि इकडं मात्र म्हणजे खरूज झालेलं आपलं अंग आहे ते झाकायचं आणि वरती दागिने घालायचे. शरीर सगळं पूर्ण कॅन्सरनी त्याचं खुळखुळा केलेलं आहे, पण तोंडावर मात्र हसू आणायचं, डोक्यावरती काहीतरी काय जिरेटोप ठेवायचा आणि कौतुक करायचं, माझी मराठी म्हणायचं, मराठीचे गाणे म्हणायचे. तिकडं वॉशिंग्टन पोस्ट मधलं एक फक्त ते सदर बंद पडलं. ग्रंथ व्यवहाराच्या बाबतीतल्या तर त्यांच्या अडचणी अजून वेगळ्याच त्या समोर येतील. इथं मात्र प्रत्यक्ष ते सगळं क्षेत्र उद्ध्वस्त होऊन गेलं. हौशी काही प्रकाशक तयार झाले, ते सांगतात की ते आपलं आता तर ते फार सोपं झाले, प्रकाशक वेगळा असायची गरजच नाही, आपण आपलं पुस्तक छापायचं, ते सोशल मीडियात टाकायचं, ज्याला पाहिजे ते मागवलं, नाही तर नाही, संपला विषय, काहीच नाही उरलं मधलं. ती एका अर्थाने परवडलं. मी सोशल मीडियाचा खूप चांगला वापर करतो आणि आमचा सोशल मीडियावरचा अनुभव खूप चांगला आहे. पुस्तकाची माहिती त्यावर टाकायची, लोक मागवतात, ऑनलाईन पैसे देतात, आपल्याला ते कुरिअरनी म्हणा किंवा पोस्टानं म्हणा ते पुस्तक पोहोचवता येतं. त्याच्याकडे नाही लक्ष देत, ही त्याच्याकडे नाही बघत. किंवा काही जण आता पुस्तकच प्रकाशित करायच्या भानगडीत पडत नाहीयेत. आपले लेख किंवा आपल्या कविता सोशल मीडियावरती टाकल्या
अक्षरशः हजारोनं त्याला व्ह्यूज मिळतात. अतिशय गंभीर असलेली मोठी पोस्ट सुद्धा, अभियंता आमचा एक मित्र आहे शशांक जवळीकर म्हणून, त्याच्या कामाबद्दल दुसऱ्या एका 80,000 व्ह्यूज त्याला मिळाले 1.5 दिवसामध्ये. त्याच्यातले 10% लोक गंभीर वाचणारे म्हणलं तरी ती संख्या 8,000 होते. आणि तेच समजा लेख तसं पुस्तक समोर गेलं असतं तर ते 8,000 लोकांपर्यंत कधी पोहोचलं असतं. हे समजून घ्यायला तयार नाहीत. इकडे हे असं चित्र आहे. सोशल मीडियातून वेगळे एक आशादायक चित्र चांगल्या गंभीर लिखाणाच्या बाबतीत. दुसरी एक पोस्ट मी आजच शेअर केलेली. शिवा ऐथल नावाचा आमचा मूळचा कानडी मित्र, उडुपी गावचा तिथला, तो परभणीत राहतो कित्येक दिवसानंतर. आणि त्यानं परभणीवरून हैदराबादला जाताना जी सगळी भाताची शेती लागते बासरच्या पुढे गेल्याच्या नंतर, त्याच्याबद्दलचे एक फार अतिशय सुंदर पोस्ट, एकीकडून ललितपणे दुसरीकडून त्याची शास्त्रीय माहिती देणारी पण आहे. आणि इतकी सुंदर मराठी आहे त्याची, मराठी नसलेल्या मुलाची. भाषा पण सुंदर आहे, ओघ. अक्षरशः संपूर्ण याच्यामध्ये मला वाटतं टायपिंगची चूक असेल. 2च फक्त मला त्याच्यातले दोष आढळले इतक्या मोठ्या लेखातले, ते टायपिंगचे असले. म्हणजे तिकडं ह्याचा वापर करून चांगल्या म्हणतो मी, उटपटांग पोस्ट, रील, टाइमपास, पोर्नोग्राफी, बायकोचा वाढदिवस, माझ्या घरात आलेला पाहुणा म्हणून गाडीचा फोटो आहे, हे सगळा पंटरपणा सोडून द्या. गांभीर्यानं जे लोक लिहित आहेत, लिहू पाहत आहेत, त्यांच्याबद्दल बोलतो मी. स्वतःही तो वापर करतो. शहामनीची जी समाधी जिथं मी उसंतवाणी अर्पण केली, त्याच्यावरती एक सविस्तर मोठी पोस्ट जुनी लिहिलेली ती शेअर केली तर ती 10,000 लोकांपर्यंत पोहोचली. गांभीर्यानं लिहिणारे वाचणारे दोघेही सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही गुंग कशामध्ये आहोत? आम्हाला शिव्या देणाऱ्या लेखकाचा नेमाड्यासारख्यांचा गौरव करतोय, 10-10 लाखाचे पुरस्कार देऊन. ते संमेलनं भरवतोय, साहित्य संमेलन, ज्याच्यामध्ये बाकीच्याच गोष्टी जास्त आहेत. सेलिब्रिटींना बोलवायचं, त्यांना विमानानं बोलवायचं, त्यांची हायफाय हॉटेलमध्ये व्यवस्था करायची, त्यांच्या मागं सगळ्या गाड्या घोडे झुलवायची, आणि प्रत्यक्ष पुस्तकं किंवा लिहिणारे लेखक वगैरे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्याच्यामुळे आपल्याकडं म्हणे ना ते, सतीच्या घरी बत्ती आणि शिंदळीच्या दारी हत्ती, तसा हा प्रकार आहे. नेमाड्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बघूयात किती लवकरात लवकर ते पुरस्कार वापस करण्याची घोषणा करतायत ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज